ओके, सो आज तिसरा दिवस आहे आणि आता आम्ही चाललो आहे तल कावेरी वगैरे त्या साईडला. वाजले किती? 12:15. ठीक आहे, अजून आम्ही मडिकेरी सिटीमध्येच आहे कारण आता आम्ही थोडं ज्यूस वगैरे पिलं. आत्ता नॉनस्टॉप तल कावेरी करणार. आम्ही नॉनस्टॉप तल कावेरीकडे जाणार. कसला सुंदर रोड आहे हा तल कावेरीचा. बाप रे बाप, अशक्य असा सुंदर रोड आहे हा. म्हणजे मडिकेरीमधून जेव्हा आपण खाली येतो मेन हायवेने, तिथून मग एक मध्येच लेफ्ट निघतो, एक लेफ्ट यू टर्न काइंड ऑफ आहे आणि त्याच्यानंतर मग जो रोड चालू होतो तो पूर्ण असाच आहे. अजून बराच रोड बाकी आहे म्हणा, अजून 37 किलोमीटरचा रोड बाकी आहे. बट यार अप्रतिम असा रोड आहे. इथं प्रॉपर जंगल वाटतं ना ऋषी? वाव, कसली झाड आहे ती? इथे प्रत्येक वळणानंतर काहीतरी वेगळाच सीन बघायला मिळतो. कॅमेरावर टाच बंद होणारच नाही. हा काल आम्ही जेवढ्या ठिकाणी फिरलो त्याच्यामध्ये सगळ्यात सुंदर रोड हा आहे, तल कावेरी जाणारा. काय रोड आहे, वाव. एक छोटंसं गाव लागलं आहे आणि हे गाव कुठलं आहे ते मला नाही माहिती, बट छान आहे. खूप शांतता आहे इकडे यार. मला आज रोडवर पण म्हणजे चालवताना असं काय बोलायची इच्छाच नाही होते. असं वाटतं की चिल मारावं, आजूबाजूला जे नजारा आहे ते बघत बघत आरामात गाडी चालवावी, असा रोड आहे हा पूर्ण. इवन एक गावातून मी पास झालो आणि मला वाटलं पण नाही की हे गाव आहे, एवढं शांत आहे. वाव, मे बी सगळे लोक जेवायला गेले असतील. 12:50 झाले. हो हो, रायडर असे टर्न मारतात ना ही लोक यार. तल कावेरी अजून 21 किलोमीटर लांब आहे, पण काहीच प्रॉब्लेम नाही. तर असा रोड असणार आहे. रोड ठीक आहे, मध्ये मध्ये उबडखाबड आहे. ओके, सो वेन से असा रोड असणार आहे, इट मीन्स की एवढा सुंदर असणार आहे. आजूबाजूचे नजारे जर एवढे सुंदर असणार आहे तर काहीच प्रॉब्लेम नाही. वाव, बरं झालं यार मी तल कावेरी प्रायोरिटीवर सिलेक्ट केलं. आय मीन चूज केली ही प्लेस, कारण बरेच प्लेसेस आहेत आणि बरेच प्लेसेस राहून जाणार आहे. बट धिस प्लेस इज नेक्स्ट लेवल. सडनली हा ऑफ रोड चालू झाला आहे. इथे ब्रिजचं काम झालं आहे, मे बी थोडासाच असेल. यस, जास्त नाही आहे. ओ भाई साहब, बऱ्यापैकी वर पोचलो आम्ही. आता 3-1 किलोमीटरने येईल तल कावेरी. आणि आजूबाजूला जे आम्हाला नजारे दिसत आहेत, आहा, उंच डोंगर, उंच आणि जाडजूड डोंगर भाई. असं वाटतं की खाऊन पिऊन एकदम आहा, सुदृढ डोंगर.
मला ती कार दिसलीच नाही मला. का फालतूगिरी आहे. वाव. श्री तलकावेरी टेम्पल. ओके चलो सही है. ऋषीची वाट बघतो थोडा वेळ. सावली भेटली पाहिजे यार मस्त आहे की, पण मला वाटत नाही सावली वगैरे भेटणार आहे. केवढं वर आहे रे. आणि खूप पब्लिक आले. ओके चला इकडे पण आपलं दर्शन घेऊन झालं. आता ग्लास ब्रिजकडे निघतो. इकडे पण फोटोग्राफी वगैरे अलाव नव्हती, सो त्याच्यामुळे जास्त काय घेता नाही आलं. बट हां खूप चांगली प्लेस आहे. आणि इकडनं कावेरी नदीचा उगम होतो असं म्हणतात. आणि बेसिकली कसं आहे, थोडं त्या अशा पायऱ्या चढून गेलं की असा एक चौकोन आहे, एक तळ आहे ज्याच्या भोवती त्यांनी थोडं प्रॉपर कन्स्ट्रक्शन केलं आहे, बांधलं आहे थोडं. बट म्हणतात की ते कावेरी नदीचं उगमस्थान आहे. तिथून वर कशी चढवू. हां ओके. त्या ग्लास ब्रिजकडे गेलो होतो. आय मीन तिथे एंट्री तिकीट काढायला गेलो होतो. बट ते खूप छोटं आहे, म्हणजे तो ग्लास ब्रिज एवढा पण काय असं खास नाही आहे. वाव, हे लाल फुलं काय जबरदस्त दिसतात ना पूर्ण रोडला दोन्ही साईडने. आणि ते वर्थ नाही वाटलं. तिकडे लाईन होती बऱ्यापैकी, बट जे बघून येत होते ते पण म्हणत होते की एवढं काय वर्थ नाही आहे. सो आणि माझ्या 2 प्लेस अजून बाकी आहेत, मेडिकेरी फोर्ट आणि राजा स्टोम. आणि मला असं वाटतं की त्यांना पण एक टाईम लिमिट असणार की मे बी ते 6 वाजेपर्यंत चालू किंवा असं काही. सो आणि ती लाईन बघता मला वाटलं की बराच टाईम जाईल, म्हणजे नाही म्हटलं तरी अर्धा तास. अच्छा पार्किंग आहे आतमध्ये. ग्रेट ग्रेट.
मटिकेरी फोर्ट पण बघून झालं. ॲक्च्युली फोर्टचं काम चालू होतं, त्याच्यामध्ये आतमध्ये एंट्री नाही आहे. आय डोंट नो आतमध्ये एंट्री मिळते पण की नाही, बट ठीक आहे. त्याच्या बाजूला म्युझियम होतं, तर म्युझियम खूप छोटंसं म्युझियम आहे. एक छोट्या खोलीमध्येच त्याने ते म्युझियम बिल्ड केलं आहे. त्यात तुम्हाला थोड्याफार काय छोट्या बोलतो आहे, तर तुम्हाला थोड्याफार आधीच्या जमान्यातल्या पुरातन काळातल्या पुरातन काळातल्या तुम्हाला काही गोष्टी बघायला भेटतील. तर ते म्युझियम ठीकठाक आहे, बट फोर्ट असं काय म्हणजे खास नाही वाटलं. म्हणजे ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही इकडे आला नाहीत तर फार काही मिस होणार असं नाही आहे. तर आता वाजले 5:30. तर राजाज टोम म्हणून जी काही प्लेस आहे तिकडं तर चाललो आहे. तिकडे जायला लागणार 10 मिनटं, आणि ती प्लेस पण 6 वाजेपर्यंतच ओपन असते. तर मिळेल नाही मिळेल माहीत नाही. ठीक आहे, मिळाली तर मिळाली, नाही मिळाली तर ठीक आहे. ती पण काय मला असं एवढं काय खास वाटत नाही आहे.